Sir Dr. Bhanu Sen to address the audience. Thank you. हॅलो, थँक्यू डॉक्टर भावेश. आता याला वेलकम स्पीच म्हणणार नाही कारण आपण ऑलरेडी कार्यक्रम सुरू करून एक सेशन पूर्ण झाला. फक्त या सेमिनारच्या मागचा उद्देश आणि इव्हेंट कसा घडला हे मोजून 5 मिनिटात सांगतो, कारण एव्हरीबडी इज इंटरेस्टेड टू लिसन टू डॉक्टर माथावस. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये डॉक्टर कटेकरी सरांचा मला फोन आला होता, साधारण नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये, की एक होमिओपॅथिक सेमिनार नॅशनल लेवलचा घ्यायचा आणि तुमच्याच कॉलेजमध्ये अजून एक हॉस्पिटलमध्ये कॅम्प घ्यायचा एका क्रॉनिक इलनेससाठी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला पेशंटसाठी फायदा होईल आणि विद्यार्थ्यांना पण. तर मी सरांना म्हटलं की सर मी एकटा डिसिजन घेऊ शकत नाही, मला मॅनेजमेंटला संस्थेला विचारायला लागेल. मग एक सरांच्याकडे बरोबर एक मीटिंग घेतली, आमचे चेअरमन सर. त्या मीटिंगमध्ये लगेचच सरांनी होकार दिला की अशी ॲक्टिव्हिटी असेल तर 100% आपण संस्थेतर्फे करूया. त्याच्यानंतर स्पीकर थोडंसं बदललं आणि गेस्ट पण बदलले. आम्ही NCHचे एक सर होते, त्यांना बोललो होतो, पण त्यांच्या डेट्स अवेलेबल नव्हत्या. मग परत सरांनी मला पंजाबचे डॉक्टर धोरी सर यांचं नाव सुचवलं आम्हाला. ॲक्च्युली मी सरांना आजच पहिल्यांदा बघतोय, मागचे 15-20 दिवस झाले आमचं फक्त फोनवरती बोलणं चालू होतं. काहीही मला सरांच्याबद्दल माहीत नव्हतं. फक्त यूट्यूबवरचे व्हिडिओ चेक केले, सरांनी काही व्हिडिओज पाठवले होते की माइंड टेक्निकवरती ते काम करत आहेत सहगल सरांचं. नंतर आम्ही कॉलेज लेवलला स्टाफची मीटिंग घेतली, कारण हे सेमिनार घेणं म्हणणं फक्त घेऊन टाकूया करूया तसं नाही. तर 100% मागचे 15 दिवस आमच्या स्टाफनी खूप सारी मेहनत घेतली, स्टाफ आणि स्टुडंट्स, आणि वेगवेगळ्या कॉलेजना व्हिजिट्स देऊन तिथे जाऊन कॉलेजचं सेमिनारचं प्रमोशन केलं. आणि मीनवाईल बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटी कॉलेजमध्ये चालू होत्या. इन्स्पेक्शन चालू होतं, आमचा NABHचं फॉर्म भरला होता ते अपडेट करणं, NCHचा फॉर्म. तरीसुद्धा सर्व स्टाफनी त्या ह्याच्यामध्ये खूप सारे एफर्ट्स घेतले. आणि विशेष आभार कटेकरी सरांचा आणि प्राणा टीम पुणे, त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. जवळपासच्या सगळे प्रिन्सिपल्सनी सपोर्ट दिला आणि विद्यार्थ्यांना पाठवलं. विशेष आभार सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य, JJ मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य, भारती विद्यापीठ आणि गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, DE सरांचा पण त्यांनी पण सपोर्ट केलं. फक्त काही प्रिन्सिपल्स अवेलेबल होऊ शकले नाहीत आजच्या कार्यक्रमाला, त्यांचं शेड्यूल बिझी होतं, काही जणांच्या एक्झाम्स होत्या. तरी पण वेळात वेळ काढून आज जे सर्व उपस्थित आहेत आणि खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल माझे मनापासून सर्वांचे आभार. आणि उद्देश सेमिनारचा हाच होता की होमिओपॅथिक स्टुडंट्सला मोटिवेट करणं. आणि मला तरी आज आत्ता अर्ध्या सेशन नंतर असं वाटतं की येस डेफिनेटली आपण त्या कार्यक्रमामध्ये सक्सेसफुल झालो आणि पुढच्या सेकंड सेशनमध्ये आपल्याला खूप साऱ्या केसेस सरांकडून ऐकायला मिळतील. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू.